नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये सर्व वर्ग 10वा म्हणजेच वर्ग 9वीतून 10वीमध्ये पदार्पण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन। आज आपण वर्ग समीकरणे नावाचा जो चॅप्टर आहे त्याचा दुसरा लेक्चर आहे। Yesterday we discussed about what is the quadratic equations, वर्ग समीकरण म्हणजे काय ते शिकलाय। Now we discuss further exercise। यापुढे आपण आता पुढील एक्सरसाइज घेणार आहोत। काल आपण बघितलं आहे वर्ग समीकरण म्हणजे काय, त्याचा स्टँडर्ड फॉर्म आणि व्हॉट इज द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। प्रॅक्टिस सेट 2.1 त्यामधला फर्स्ट क्वेश्चन इज द write any two quadratic equations. Write any two quadratic equations. तर या ठिकाणी आपल्या मनानं we can return any equations but which is the quadratic, maybe in any variables. First we have written x square minus x plus 1 is equal to 0. This is the quadratic equations. X square minus x plus 1 equal to 0. That equation may be in standard form or not in standard forms. X square plus x plus 2 is also quadratic equations. Also can be written x square equal to 0. These also quadratic equations. In x also written y square plus y is equal to 0. Such type of the quadratic equations as per you using the definitions whose equations has. Now your turn. The question number second. Describe which of the following are the quadratic equations. Describe which of the following are quadratic equation. आता या ठिकाणी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे खालीलपैकी कोणते वर्ग समीकरणे आहेत ते फक्त आपल्याला सांगायचं आहे. It is the quadratic equation or not. First we are given x square plus 5x minus 2 is equal to 0. By using our definitions whose those equation has degree of 2, such type of the equations are called as quadratic equations. Hence these equations has degree of 2. या ठिकाणी x ची हायर पॉवर, व्हेरिएबलचा हायर पॉवर नथिंग बट या समीकरणाचा सर्वात मोठा घातांक, त्याला आपण कोटी म्हणतोय, तो कोटी 2 आहे, म्हणजेच हे वर्ग समीकरण आहे. म्हणून आपण राईट इन आन्सर इट इज quadratic equations. In one sentence it is quadratic equation. Now second equations we are given
सेकंड इक्वेशन्स आपलं दिलेलं आहे ते आहे बघा वाय स्क्वेअर equal to 5y minus 10. Now you consider what is the degree of these equations. This equation has degree of 2, hence we have conclude this is the quadratic equations. कोणत्याही समीकरणाचा कोटी 2 असेल त्याला आपण वर्ग समीकरण असे म्हणू शकतोय. दॅट इक्वेशन्स मे बी इन स्टँडर्ड फॉर्म ऑर नॉट इन स्टँडर्ड फॉर्म्स. ते सर्वसामान्य जनरल फॉर्ममध्ये सर्वसामान्य नमुन्यात असेल किंवा नसेल, फक्त आपल्याला त्या ठिकाणी त्याची डिग्री म्हणजेच कोटी किती हा बघायचा आहे. या ठिकाणी या समीकरणाचा म्हणजेच वायचा कोटी, वाय हा व्हेरिएबल आहे, याचा सर्वात मोठा कोटी 2 आहे. म्हणून आन्सर ऑफ दिस इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे सुद्धा वर्ग समीकरण आहे कारण की या समीकरणाचा कोटी हा 2 आहे. नाउ यू कन्सिडर द थर्ड एक्झाम्पल. वाय स्क्वेअर प्लस 1/y इक्वल टू 0. या ठिकाणी आपण या वर्ग समीकरणाचा कोटी हा सांगू शकणार नाही बिकॉज हिअर इज द व्हेरिएबल ॲट द डिनॉमिनेटर्स. या ठिकाणचा चल हा छेदस्थानी आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी या समीकरणाचा कोटी म्हणजे डिग्री किती आहे ते आपण डिरेक्टली सांगू शकणार नाही. या ठिकाणी आपण या जो चल वाय हा छेदस्थानी आहे त्याचा आपण प्रथम निरसन करून घेऊया. नाउ मल्टिपल बाय वाय on the both side to the given equations. So we get the y cube, 1/y and 2y get cancelled. We get the 1 equal to 2y. Here is degree of these equations. We get 3. So it is not quadratic equations as per using by our definitions. You are given reason because it has degree of not 2. या समीकरणाचा कोटी 2 नाही, म्हणून या समीकरणाला आपल्याला वर्ग समीकरण असे म्हणू शकणार नाही. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. x प्लस 1/x इज इक्वल टू -2. या ठिकाणी सुद्धा जो चल x हा छेदस्थानी आहे. बाय दॅट कॉज वी कॅन नॉट कन्क्लूड द डिग्री ऑफ गिव्हन इक्वेशन्स बिकॉज द व्हेरिएबल ॲट द डिनॉमिनेटर्स. सो वी आर multiple by x on the both sides of these equations. So we have get x into x is the x square, x into 1/x get cancelled. We have get 1 equal to -2x. Now consider the degree of these equations. We have get 2. So this is the quadratic equations. या समीकरणाचा कोटी हा 2 आहे, म्हणून याला आपल्याला वर्ग समीकरण असे आपण म्हणू शकतोय. Now next examples. Next example is m plus 2 in bracket m plus 2 in second bracket m minus 5 is equal to 0. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा आपण या समीकरणाचा कोटी डायरेक्ट सांगू शकणार नाही. सो यू टेक द मल्टिप्लिकेशन ऑफ द 2 ब्रॅकेट्स. सो नाउ यू मल्टिपल्स बाय m into m minus 5 plus 2 in second bracket m minus 5. आपण पहिल्या कंसाची फोड करून दुसऱ्या कंसाला गुणले आहे. सो वी गेट m into m is the m square minus 5m plus 2m minus 10 is equal to 0. These are the same terms. सजाती टर्म आहेत. सजाती टर्मचे आपण
होमोजिनियस फंक्शनची आपण ॲडिशन और सबट्रॅक्शन करू शकतोय. देअरफॉर वी आर गेट एम स्क्वेअर मायनस 3m minus 10 is equal to 0. Now consider degree of these equations also 2. So this equations is called as the quadratic equations because this equation has degree of 2. It is quadratic equation. Now last one we are given. आपल्याला शेवटचं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. त्याच क्वेश्चनमध्ये एक्झरसाइज 2.1 मध्येच लास्ट एक्झाम्पल वी आर गिवन दॅट m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 3m क्यूब. या ठिकाणी सुद्धा आपण या समीकरणाचा कोटी बघणार आहोत. तर या ठिकाणी फिर m क्यूब आर द सेम टर्म्स. वी कैन बी टेक एडिशन और सब्ट्रैक्शंस. सो दिस 3m क्यूब कैन बी ट्रांसफर टू द लेफ्ट साइड्स. सो वी गेट द m क्यूब माइनस 3m क्यूब plus 3m square minus 2 is equal to 0. It is also homogeneous functions. Therefore you take the subtraction or additions. Here you take the subtractions. You get the minus 2m cube plus 3m square minus 2 is equal to 0. या ठिकाणी सुद्धा या समीकरणाचा कोटी या समीकरणाची डिग्री हा 3 आहे. बाय युजिंग आवर डेफिनेशन्स दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. हे सुद्धा वर्ग समीकरण होऊ शकणार नाही. देअरफॉर इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बिकॉज इट हॅज नॉट डिग्री ऑफ 2. बिकॉज it has not degree of 2. या समीकरणाचा सुद्धा कोटी 2 नाही, म्हणून आपल्याला वर्ग समीकरण म्हणता येणार नाही. राइट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. देन राइट द व्हॅल्यू ऑफ A, B and C for each equations. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दिलेलं समीकरण हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आणि स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर तर आपल्याला व्हेरिएबल A, B आणि कॉन्स्टंट टर्म C ची किंमत काढायची आहे. टू यू कम्पेअर विथ द स्टँडर्ड फॉर्म्स देन यू फाइंड द व्हॅल्यू ऑफ A, B and C in each of the following equations. So we are given first example 2y equal to 10 minus y square. These equations first we have written in the standard forms and second positive forms. So we are get the transfer side of the y square मायनस इकडं प्लस होईल मायनस ट्रान्सफर टू द लेफ्ट साइड्स टू गेट द प्लस वाय स्क्वेअर. द 2y इज द पॉझिटिव्ह टू आर रिटर्न द प्लस 2y ऑल्सो मायनस 10 इज इक्वल टू 0. या ठिकाणी आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, लेफ्ट साईडला आपल्याला नेहमी 0 मिळायला पाहिजेत. टू राईट साईड वी आर गेट ऑलवेज 0 to the left sides. And second one you remind the terms ज्याचा वर्ग आहे ती terms is always positive. So here y square is the positive.
we get y square plus 2y minus 10 equal to 0. It is standard forms. Now compare with the standard forms ax square plus bx plus y equal to 0. Sorry, ax square plus bx plus c equal to 0. So we are compare with ax square plus bx plus c equal to 0. Here a is the 1. He also turns ay square by plus c, because given equation in variable y, so we have this equation compare with the ay square plus by plus c, but in general form ax square plus bx plus c. Here a equal to 1, b equal to 2 and c equal to minus 10. Now next example. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपण वर्ग समीकरण स्टँडर्ड फॉर्म लिहिलेलं आहे. सेकंड पॉवर, फर्स्ट पॉवर ऑफ y, then power of y is the 0. Nothing but you get the 1 in 10 is the minus 10. So it is the standard forms. आणि या ठिकाणी a ची किंमत 1 आहे, b ची 2 आहे and c is the constant terms means 10. Now second example, the first example is 2y equal to 10 minus y square. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की राईट साईडला नेहमी आपल्याला 0 असायला हवा. when you have written the given equation in the standard form, that time one thing must remind, you obtain 0 at the right side of the given equations. You are given 2y equal to 10 minus y square. So first of all we have 10 and minus y transfer to the left sides for to obtain the 0 at the right sides. So minus y square, we get the plus y square, transfer the side of the y square. 2y is the already positive, means plus 2y. Here plus 10 is transferred to the left sides, we get minus 10 equal to 0. So here y square 2y minus 10 equal to 0. So these equations can be transferred, converted, modified into the standard forms, general forms. हे समीकरण आपण सामान्य रूपामध्ये बदलले आहे. y स्क्वेअर अधिक 2y मायनस 10 बरोबर 0. yचा सेकंड पॉवर, दुसरा पॉवर, yचा पहिला पॉवर, yचा 0 पॉवर, म्हणजे पॉवर ऑफ y राईट इन द डिक्रीजिंग ऑर्डर्स 2, 1 आणि 0 equal to 0 means that given equations can be converted into the standard forms. So we are compare with the standard form for the find the value of the a, b and c. Here ax square plus bx plus c equal to 0. It is the standard form. But given equation in y variable y, so we also returns ay square plus by plus c equal to 0. पण त्याची काय आवश्यकता नाही. आपण जे आपल्याला माहीत आहे स्टँडर्ड फॉर्म्स ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 अशा प्रकारे आपण लिहून घेतलेलं आहे. नाव कम्पेअर x स्क्वेअर y स्क्वेअर, here is a, here is y, what here is the 1, here is the y, here is the y or x means b equal to, and here is the constants and 10 is the constant means c equal to minus 10. So we are get the a equal to 1, b equal to 2 and c equal to minus 10. Now consider we have the second example, x minus 1 whole square equal to 2x plus 3. Now first of all you have expand this bracket by using the form a minus b whole squares. So I get x square minus 2x
plus 1 equal to 2x plus 3. Now we obtain 0 at the right sides, so we have transfer every terms to the left sides. So I get the x square minus 2x plus 2x, we get the minus 2x plus 1 plus 1. Here is the plus 3 transfer to the left sides, then we get the minus 3. Now the addition or subtractions in homogeneous functions, सजातीय पदाची आपण बेरीज किंवा वजाबाकी करू शकतोय. या ठिकाणी 2x and 2x has the same sign, then you must be take the additions. या ठिकाणी दोनचं साईन मायनस मायनस आहे, म्हणून आपण या ठिकाणी आपण त्याची केवळ बेरीज आणि बेरीज करू शकतोय. म्हणून we get the x square minus 2x we get the minus 4x, and here is the plus 1 and minus 3 has the opposite sign, so we have to take the subtractions. 1 has the plus sign, 3 has the minus signs. 1 आणि 3चं चिन्ह भिन्न आहे, विरुद्ध आहे, म्हणजे आपण या ठिकाणी वजाबाकी करणार. Whenever the two terms has the opposite signs, that time you have to take only subtractions. But here is the 3 minus 1, we have get the 2 sign of the bigger number, highest number तो आहे 3, आणि 3चं साइन आहे मायनस, we have get the minus 2. We have get x square minus 4x minus 2 equal to 0. This equation can be converted into the standard forms. Now compare with the general form ax square plus bx plus c equal to 0. Here x square a equal to, we have get what, 1. x same, we have get b equal to minus 4 with sign, and c is the constant, and here is minus 2 is the constant. Therefore we have get c equal to minus 2. Therefore we have get a equal to 1, b equal to 4, and c equal to minus 2. Now consider next example, x square plus 5x equal to minus in bracket 3 minus x. Now here is bracket. First of all you multiply by the minus signs, minus into plus, we have get the minus 3, minus minus plus, we have get the plus x. किंवा आपण असंही करता येईल, this bracket can be transferred to the left sides, we have get the this bracket minus to the left side, we have get the plus. So we have get x square plus 5x plus x is get the negative minus x, and minus 3 we have get the positive plus 3 equal to 0. या ठिकाणी सूत्र आपण 5x आणि x ची आपण ॲडिशन केली आहे, सबट्रॅक्शन केली आहे, and that subtractions we have get the 4x. We have get the standard form of that equations x square plus 4x plus 3 equal to 0. Then value of a, therefore a equal to 1 ax square. Bx means b equal to 4 and c equal to 3. Now you consider the second example, that the fourth, em square equal to 2m square minus 9 equal to 0. First of all, so you obtain 0 to the right sides, so we have transfer 2m square and minus 9 to the left sides, so we get 3m square minus 2m square minus 9 equal to 0. So here we have take the subtractions, 3m square minus 2m square, या ठिकाणी 3m स्क्वेअरचं आणि 2m स्क्वेअरचं साइन अपोजिट आहे, भिन्न आहे, म्हणजे आपण अर्थात वी हॅव टेक ओनली सबट्रॅक्शन्स. या ठिकाणी आपण फक्त त्याची वजाबाकी करणार. मोठ्या संख्येतून म्हणजे 3m स्क्वेअरमधून 2m स्क्वेअर गेले, सबट्रॅक्ट झाले, आपल्याला उरला फक्त m स्क्वेअर, 1m स्क्वेअर, and sign of the higher number तो आहे 3m square, it has sign is positive, we get the plus m squares. Minus 9 equal to 0. Now m square minus 9 equal to 0. This is the equations, quadratic equations, but write in the standard forms. या ठिकाणी m square second power, then first power. या ठिकाणी first power is absent, nothing but the b is the absent. आणि गणितामध्ये जी टर्म absent आहे, जी नाही आहे, तिला आपण 0 मानतोय. म्हणून मित्रांनो या ठिकाणी b नाही, सेकंड पॉवर
आहे एम स्क्वेअर, फर्स्ट पॉवर नाही आहे, याचा अर्थ असा आहे बी इज द झिरो. सो युअर रिटर्न्स बी 0 into m, second power, first power and 0 power, nothing but the constant terms. M square 0m minus 9 equal to 0. So we are compare with the am square plus bm plus c equal to 0, or ax square plus bx plus c equal to 0. So we are getting a equal to 1, b equal to 0 and c equal to minus 9. Now we have consider the second example, that is the fifth. P in bracket 3 plus 6p equal to minus 5. Now we have multiple by p to these brackets, we get the 3p plus 6p is p square equal to minus signs. Now transfer 5 to the left sides, then we get 6p square plus 3p and minus is the plus 5 equal to 0. 6p square plus 3p plus 5 equal to 0 means power of p is the second, first and 0. This equation can be converted into the standard forms. Hence the value of a equal to 6, b equal to 3 and c is the constant, means c equal to 5. Now consider the second example, x square minus 9 equal to 13. So we have required first 0 to the right sides, so 13 transfer to the left sides, we are get x square minus 9 minus 13 equal to 0. Now we are get x square, sign of the minus sign 13 has the same, then you have always take the additions. 9 plus 13 we are get the 22 but minus 22. x square minus 22 बरोबर 0. We are get this equations x square minus 22 equal to 0. But this equation written in the standard form means decreasing order of the variables. या ठिकाणी सेकंड पॉवर आहे, परंतु फर्स्ट पॉवर इज द absent. First power is absent, nothing but the coefficient of that first power is b and b is the absent. So we returns x square 0x minus 22, nothing but ax square plus bx, b is the absent, means we are going to take 0, bx minus 22, here ax square plus bx plus c equal to 0, here a equal to 1, b equal to 0 and c is the constant term, that constant term is the with sign minus 22, c equal to minus 22. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता क्वेश्चन नंबर 4 सेकंड क्वेश्चन आहे, हाही परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला 2 मार्कासाठी कॅन बी आस्क्ड एक्झाम्पल इन द एक्झाम, यावर आपल्याला 2 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतोय. जे क्वेश्चन नंबर 3 पाहिला त्यावर आपल्याला 1 मार्काचा किंवा कधी 2 मार्काचाही बोर्डाच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतोय. देयर इज नॉट फिक्स पॅटर्न्स, मे बी आस्क्ड क्वेश्चन ऑन दिस टाइप्स. क्वेश्चन नंबर 3 मे बी फॉर 1 marks or 2 marks. Question number 4 also same types, same manners, may be asked for the 1 marks or 2 marks. Decides whether the given values against each of the quadratic equations root of the following equations. दिलेल्या किमती वर्ग समीकरणाची मुळे आहेत किंवा नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. आणि आपण या अगोदर शिकलो आहे द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. चलाच्या ज्या किमती करता समीकरणाचं समाधान होते त्या चलाच्या किमतीला आपण त्या समीकरणाचं मूळ असं म्हणू शकतोय. बाय वी हॅव डिस्कस ऑलरेडी व्हॉट इज द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स फॉर द पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल्स, द सॅटिस्फिकेशन ऑफ द गिव्हन इक्वेशन्स, देन दॅट व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल्स आर कॉल्ड ॲज द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. म्हणजे अशाच प्रकारच्या संख्येला किंवा त्या चलाच्या किमतीला आपण त्या समीकरणाचं मूळ म्हणू शकतोय. जेव्हा त्या समीकरणाची डावी बाजू
आणि उजवी बाजू सारखी होते म्हणजेच त्या समीकरणाचं समाधान होते. लेफ्ट साइड्स अँड राईट साइड्स आर इक्वल, then we are called as the satisfaction of that given equations. So that value is the root of the given quadratic equations. Now consider the first example. We are given x square plus 4x minus 5 equal to 0. We are given two value of the x equal to 1 and minus 1. या ठिकाणी आपल्याला पहिलं समीकरण दिलेलं आहे x वर्ग अधिक 4x मायनस 5 बरोबर 0 आणि एकच्या दोन किमती दिल्या आहेत. पहिली किंमत आहे बघा 1 आणि सेकंड आहे -1. तर या ठिकाणी आपण ही लेफ्ट साइड आहे आणि ही काय असेल राईट साइड्स. द लेफ्ट साइड ऑफ दॅट इक्वेशन्स LHS इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. नाव पुट x इक्वल टू 1. आता x ची किंमत आपण 1 ठेवू इन लेफ्ट साइड्स. देअरफॉर वी आर गेट LHS द व्हॅल्यू ऑफ x इज द 1. वी आर गेट 1 स्क्वेअर प्लस ला प्लस 4 into x means 1 and as it is the -5. 1 square is the 1, 4 into 1 is the 4, -5 we are get the 1 plus 4 is the 5, -5 we are get the 0. Means left sides and right sides are equals. RHS and LHS are equals. As per our definitions, the roots of the equations या ठिकाणी LHS आणि RHS x equal to 1 या किमतीकरता सेम आहे, इक्वल आहे. सो यू आर कॉल्ड ॲज, यू आर कन्क्लूड्स. आपण असं म्हणू शकतोय एक ही संख्या या समीकरणाचं मूळ आहे. 1 इज द रूट ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. नाव पुट x इक्वल टू -1 इन द सेम रिलेशन्स, इन द सेम इक्वेशन्स. देअरफॉर LHS इक्वल टू x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 मायनस 1 स्क्वेअर प्लस 4. द व्हॅल्यू ऑफ x इज द 1 -5. We are get the 1 minus 9 is minus 8. We are get LHS is equal to -8 आणि या समीकरणाचे RHS बघा 0 म्हणजेच या ठिकाणी LHS ची किंमत आपल्याला -8 मिळाली आहे आणि RHS 0 आहे. मीन्स LHS इज नॉट इक्वल टू RHS. Hence the -1 is not root of the given equations because x equal to -1 या किमतीकरता त्या दिलेल्या समीकरणाचं समाधान होऊ शकणार नाही. म्हणून या ठिकाणी आपण -1 ही संख्या या समीकरणाचं मूळ होऊ शकणार नाही. सो -1 इज नॉट रूट ऑफ द गिव्हन इक्वेशन्स. -1 ही संख्या या समीकरणाचं मूळ होऊ शकणार नाही. नाव यू डिस्कस कन्सिडर द सेकंड एक्झाम्पल 2m स्क्वेअर मायनस 5m equal to 0. Now LHS equal to 2m square minus 5. Now put m equal to 2. Same you get the LHS equal to 2 square minus 5 into 2. We are get the 8 minus 10 and we are get the -2. The value of the RHS is the 0. We are get the LHS is the -2. Means we are called as LHS and RHS are not equal. And so 2 is the not root of the given quadratic equations. म्हणून या ठिकाणी आपण या संख्येला दिलेल्या समीकरणाचं मूळ कदापिही म्हणू शकणार नाही. हे आपण पक्क लक्षात ठेवायला हवं. बिकॉज द रूट ऑफ दॅट द इक्वेशन्स मीन्स द सॅटिस्फिकेशन ऑफ दॅट इक्वेशन्स होऊ शकणार नाही. म्हणून 2 या संख्येला त्या समीकरणाचं मूळ आपण कदापिही म्हणू शकणारच नाही. नाव पुट m equal to 5/2. m equal to 5/2 इन सेम रिलेशन्स. त्या समीकरणामध्ये आपण m बरोबर 5/2 ही किंमत ठेवणार. LHS इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 5m. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी m ची किंमत आपण 5/2 5/2 ही घेतली आहे. 2ला 2 ॲज इट इज इंटू m ची किंमत 5/2 म्हणजे स्क्वेअरला स्क्वेअर मायनस 5 इंटू 5/2. 5 स्क्वेअर इज द 25. 2 स्क्वेअर इज द 4 मायनस 25/2. 2 is the 4. So I get the 25/2
-25/2 त्या संख्येतून ती संख्या वजा केली असता आपल्याला 0 मिळतोय. हे आपण वर्ग पहिली दुसरीपासून शिकलेलो आहोत. म्हणजेच या ठिकाणी 0 मिळाला आपल्याला. देअरफॉर या समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू अर्थातच LHS अँड RHS ऑफ द गिव्हन इक्वेशन्स आर सेम फॉर द व्हॅल्यू ऑफ गिव्हन व्हेरिएबल्स. या m बरोबर m = 5/2 या किमतीकरता या समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात. म्हणून आपण 5/2 या संख्येला या समीकरणाचं रूट असं म्हणता येईल. देअरफॉर 5/2 इज द रूट ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आता थांबणार आहोत.